मित्रांनो, वारस नोंद ही प्रक्रिया अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी आहे. परंतु काही महसुली अधिकारी किंवा कमी ज्ञान असणारे लोक या वारस प्रक्रियेला किचकट आणि जटिल अशी प्रक्रिया बनवतात. वारस नोंद करण्यासाठी वारस प्रमाणपत्राची गरज प्रत्येक वेळेस नसते. ही बाब एका उदाहरणाने समजावून घेऊयात. समजून चालूयात की रमेशने त्याच्या वडिलांच्या मृत्यूपश्चात त्याचे नावची नोंद वारस म्हणून लावण्यासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज दिला. तलाठी यांनी कलम 150 आणि 151 अन्वये स्थानिक चौकशी करून अहवाल तयार केला आणि मंडलाधिकारी यांनी वारसाचा फेरफार मंजूर केला. ही एवढी सोपी प्रक्रिया वारस नोंदीची असते. मग वारस नोंदीच्या प्रक्रियेमध्ये वारस प्रमाणपत्र कधी येते ते पाहूयात. बघा, ज्यावेळेस एखादी व्यक्ती वारस नोंदीसाठी अर्ज करते आणि अन्य एखादा वारस त्या व्यक्तीच्या वारसा हक्क नाकारून स्वतःचा वारसा हक्क सांगत असतो, अशा परिस्थितीमध्ये संबंधित महसुली अधिकारी दोघांपैकी एकाचा वारसा हक्क ठरवू शकत नसल्याने त्यांना सक्षम दिवाणी न्यायालयातून वारस प्रमाणपत्र आणण्यास सांगतात. मग जो वारस दिवाणी न्यायालयातून वारस प्रमाणपत्र घेऊन येतो त्या वारसाचे नावची नोंद मैताचे वारस म्हणून रेकॉर्ड सदरी लावले जाते. परंतु तुमच्याकडे वारस प्रमाणपत्र अगोदरपासूनच असेल तर वारस लावणीसाठीच्या अर्जासोबत वारस प्रमाणपत्र दिले तरीही चालेल.